माझ्या मित्रांबरोबर माझे बाबा अगदी त्यांचे मित्र असल्यासारखे वागतात, पण माझ्याबरोबर मित्रत्व तसं अजून आलेलं नाहीये. तेव्हा मला याचा फार त्रास व्हायचा की याचं की अरे हे काय वागडं, बाप मुलामधलं जे एक रिलेशन आहे बरेचदा ते खूप मिसअंडरस्टूड असतं, बरेचदा त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अनसेड असतात. बाबांनी मला सांगितलं होतं की एक वेळ माणसाच्या सुखाच्या क्षणी तुला नाही बोलवलं किंवा तू त्या सुखाच्या क्षणांमध्ये तू नाही सहभागी होऊ शकलास, ठीक आहे, पण जर दुःखाचा प्रसंग असेल तर तिथे तू बोलवलं नाही तरी सुद्धा तू जायलाच पाहिजे, कारण त्यावेळेला माणसांना तुमची सगळ्यात जास्त गरज असते. नाटक म्हटल्यानंतर सरेंडर हे माझ्यासाठी इक्वेशन तेव्हापासूनच झालेलं आहे. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. आणि जेव्हा ज्याची त्याची लव्ह स्टोरी नाटक आलं त्यावेळेला पण तेच प्रेक्षक माझ्यासाठी न चुकता प्रत्येक प्रयोगाला यायचे आणि मला भेटायचं. मग मला असं व्हायचं की तुम्हाला कंटाळा येत नाही का सारखं सारखं तेच नाटक बघून तुम्ही प्रत्येक प्रयोगाला येत आहे. शरद दादाला हे सांगितलं होतं की आपले जेव्हा इंटरव्ह्यूज होतील, मीडिया इंटरव्ह्यूज, तेव्हा मी तुझं हे भांडं फोडणार आहे. पण अभिनेता म्हणून किंवा कोणताही एक कलाकार म्हणून ना ती एक सतत दिसण्याची एक सवय होऊन जाते किंवा त्या फेमची एक सवय लागते. ह्या गोष्टी मिस केल्यास का तू? त्याची एक भीती होती का की अरे विसरणार तर नाहीत आपल्याला? नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा एक नवखोरं नाटक आपल्या भेटीला येत आहे, ज्याचं नाव आहे काटकोन त्रिकोण. आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सुयश टिळक. हाय, कसा आहे? मस्त. खूप महिन्यांनी भेटलोय आपण, मला वाटतं ऑलमोस्ट वर्षांनी. लास्ट प्रोजेक्ट नंतर आपण आता भेटतोय. मला सांग, मला नाटकाबद्दल तर बोलायचंच आहे, कुठे गायब होतास म्हणजे काय असा अभिनयाचा कंटाळा वगैरे आलेला का तुला मधल्या काळामध्ये? अभिनयाचा कंटाळा मला कधीच येणार नाही. कंटाळा नाही आलाय ऍक्च्युली. बऱ्याच गोष्टी मी फिगर आउट करतोय माझ्यासाठी. स्वतःवर बरंच काम चाललेलं आहे, क्राफ्टवर खूप काम चाललंय. कारण काय होतं, अभिनेता म्हणून एका पॉइंट नंतर काही प्रोजेक्ट्स केल्यानंतर थोडासा एक ब्रेक हवा असतो आणि तो फॉर्च्युनेटली मला मिळाला, कारण मधल्या बऱ्याच काळात बॅक टू बॅक खूप चांगली प्रोजेक्ट्स करत होतो, त्यामुळे ब्रेक तसा मिळत नव्हता. काही कारणांमुळे तो ब्रेक मला मिळाला, तर इन्स्टेड ऑफ कंप्लेनिंग की माझ्याकडे काम नाही आहे किंवा इन्स्टेड ऑफ असं म्हणणं की मी रिकामटेकडे आहे, त्या सगळ्या वेळेचा मी वेगळ्या पद्धतीने सदुपयोग करत होतो. सो मला ज्या ज्या गोष्टी आवडतात, ज्या गोष्टींबाबतीत मी खूप पॅशनेट आहे, त्याला मी आत्तापर्यंत खूप कमी वेळ आणि महत्त्व देत होतो, त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं. सो त्या गोष्टींमुळे गायब आहे असं वाटलं असू शकतं, पण पूर्णपणे गायब नाही झालोय. आणि अभिनयाचा कंटाळा कधीच येणार नाही आयुष्यात. पण आता मला हे आवडेल तुला विचारायला की ना, एक अभिनेता म्हणून ना, आता तू जसं म्हणालास की बॅक टू बॅक तुझे प्रोजेक्ट सुरू होते, पण अभिनेता म्हणून किंवा कोणताही एक कलाकार म्हणून ना ती एक सतत दिसण्याची एक सवय होऊन जाते किंवा त्या फेमची एक सवय लागते. सतत आपण दिसतोय किंवा आपलं काम सुरू आहे हे लोकांना दिसतंय, ह्याची एक सवय लागते. ह्या गोष्टी मिस केल्यास का तू? किंवा कुठेतरी त्याची एक भीती होती का की अरे विसरणार तर नाहीत आपल्याला? नाही, ऍक्च्युली खरं तर नाहीये भीती मला ती. कारण जर लोक विसरली तर विसरली, मग मे बी मी कमी पडलोय लोकांवरती ती छाप सोडण्यासाठी. त्यामुळे आता मी असं नाही म्हणू शकत की अरे मी जर सतत दिसत राहिलो तरच लोक मला विसरणार नाहीत. मला वाटतं की ती भीती मला थँकफुली आजपर्यंत कधीच वाटली नाहीये. आणि सतत दिसण्याचा हट्ट माझा कधीच नसतो. म्हणजे थँकफुली, फॉर्च्युनेटली आय वॉज व्हेरी ब्लेस्ड अँड व्हेरी लकी की मला बॅक टू बॅक खूप चांगली प्रोजेक्ट्स करायला मिळाली. त्यामुळे असं कदाचित वाटू शकतं की अरे हा सतत दिसतोच आहे, पण ते झालं, नशिबाने झालं. आणि मध्ये एक काळ असा होता की ज्या वेळेला मी ॲक्च्युली खरंच वेगवेगळी प्रोजेक्ट्स करत असताना मध्ये अचानक बॅकफुटला गेल्यासारखं काहीच घडत नाही आहे किंवा काहीच प्रोजेक्ट आत्ता चालू नाही आहेत असं होत होतं. सो सतत दिसतोय आपण किंवा लोकांना विसर पडेल आपला, ह्याची भीती मनात कधी तशी आली नाही. कारण मला वाटतंय की माझं स्वतःवरती एकतर खूप काम चालू असतं सतत ह्या काळात. आणि थँकफुली मला त्यामुळे, मी मगाशी म्हटलं तसं की मला अनेक गोष्टी वाचायच्या राहून गेल्या होत्या माझ्या, ज्या मला आत्ताच्या ह्या काळात करता आल्या. माझी फोटोग्राफीची जी आवड आहे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची, ती मला पुन्हा ह्या काळात एक्सप्लोअर करता आली. माझी एक कंपनी मला सुरू करता आली या काळात, जी वाईल्ड लाईफ टुरिझम सेंट्रिक कंपनी आहे. सो अशा बऱ्याच इतर गोष्टी ज्या मला कदाचित पुढे जाऊन करायला वेळ मिळाला असता, ते मी आत्ताच्या काळात सुरू करून टाकलं की जेणेकरून तो वेळ सत्कारणी लागला. आणि
मला काय वाटतं की सतत दिसण्यापेक्षा लोकांना जर माझ्या चांगल्या कामांमुळे मी मेमरीत राहिलो तर ते माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सतत दिसतोय म्हणून लक्षात राहायला आहे ह्यापेक्षा की अरे हा आम्ही मिस करतोय याला, अशी जर एक फिलिंग क्रिएट होत असेल तर ती मला जास्त हवीशी वाटते, ती मला जास्त लाडकी वाटते. आणि अनेक लोक विचारतात सतत मेसेज करून की काय तू गायब झाला आहेस, दिसतोयस कुठल्या नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेस की नाही. सो आय एम ॲक्च्युली अगेन आय फील की आय एम व्हेरी ब्लेस्ड अँड ग्रेटफुल की लोक मिस करतात. सो होपफुली आता या नाटकाच्या निमित्ताने तो सगळा जो ऑडियन्स आहे जो मला मिस करत होता तो कदाचित येईल. सो ज्यांना ज्यांना हा प्रश्न होता की हा का गायब आहे किंवा कुठे आहे काय करतोय, तर त्यांच्यासाठी हे उत्तर की आता काटकोन त्रिकोण आहे. मला वाटतं हे शेवटपर्यंत हे वाक्य मध्ये मध्ये बोलायचं नाटकाचं पण प्रमोशन आहे. आणि आता कमिंग बॅक टू नाटक, की हे नाटक स्वीकारण्यामागचं एक कारण काय होतं? म्हणजे जसं तू म्हणालास की तू ठरवून तुझ्यासाठी तो एक छान ब्रेक होता आणि त्या ह्याच्यामध्ये हे नाटक हो म्हणण्यामागचं एक कारण काय होतं? असं काय वेगळं वाटलं तुला? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. कारण मी या आधीची जी नाटकं केली, माझा सतत हा प्रयत्न होता की मला नवीनच नाटक करायचं होतं. मला फ्रेश नवीन नाटक, नवीन लेखकाने लिहिलेलं नाटक करायचं होतं. आणि माझी आधीची सगळीच नाटकं त्याच पद्धतीची होती. पण ह्या नाटकाच्या बाबतीत असं झालं की हा नाटक माझ्यासाठी माझा वीक पॉईंट आहे. कारण जेव्हा हे नाटक पहिल्यांदा प्रायोगिक रंगभूमीवरती झालं होतं तेव्हा मी सुदर्शनमध्ये काम करायचो, महाराष्ट्र कल्चरल सेंटरमध्ये. आणि बॅकस्टेजची कामं वगैरे अशी मी करायचो. आणि त्यावेळेला दीर्घांक महोत्सव असतो महाराष्ट्र कल्चरल सेंटरमध्ये, तेव्हा मी हे प्रायोगिक स्वरूपातलं नाटक तेव्हा पाहिलं होतं जेव्हा मी खूप यंग होतो. त्यानंतर हे नाटक कमर्शियल म्हणून मला वाटतं 2011 का 12च्या सुमारास जेव्हा कमर्शियल रंगभूमीवरती हे नाटक आलं तेव्हाही मी ते पाहिलं होतं. मला हे नाटक पर्सनली खूप आवडतं कारण विवेक बेळ एकतर खूप सुंदर लिहितात. त्यांची वाक्य, त्यांच्या ज्या काही फिलॉसॉफीज असतात त्या त्यांच्या नाटकातनं इतक्या सहज येतात आणि त्या खूप मस्त लिहितात. सो हे नाटक माझ्यासाठी खूप पर्सनल फेवरेट असलेलं नाटक आहे. आणि जेव्हा ते विचारलं गेलं मला त्यावेळेला नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. कारण अजित सरांचा मला फोन आला, ते म्हटले असं असं आहे. तर मी म्हटलं सर नाटक कुठलं आहे, कारण मला पुनरुज्जीवित नाटक खरंच करायचं नव्हतं. सो मी त्यांना विचारलं सर नाटक कुठलं आहे, तर ते काटकोन त्रिकोण म्हटल्यानंतर देर वॉज नो क्वेश्चन ऑफ सेईंग नो. आणि मी म्हटलं की हो मला करायचं आहे. कारण मी मुळात या नाटकाच्या प्रेमात आहे. मला मुळात या नाटकातनं ज्या पद्धतीने प्रेक्षकांशी किंवा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याशी जोडलं जाता येतं या नाटकामुळे. स्पेशली बाप मुलामधलं जे एक रिलेशन आहे, बरेचदा ते खूप मिसअंडरस्टूड असतं, बरेचदा त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अनसेड असतात. आणि मला असं वाटतं की ह्या नाटकामुळे अनेक मुलं आणि त्यांचे वडील यांच्यातला जो डायलॉग मिसिंग आहे गेल्या अनेक वर्षांमधला, तो पुन्हा सुरू व्हायला थोडा चान्स आहे. सो बरेचदा मुलं एकदा मोठी व्हायला लागली की इस्पेशली पुरुष, मुलगा जेव्हा पुरुषामध्ये पुरुषासारखा वागायला लागतो किंवा आपण असं म्हणूया की एक तरुणाईचं एक अडल्टहुड सुरू होतं. सो त्याला काय प्रौढत्व येतं एका पॉइंट नंतर. सो ते जेव्हा यायला लागतं, म्हणजे मुलाचा बेसिकली पुरुष जेव्हा व्हायला लागतो, बॉय टर्निंग इन टू अ मेल किंवा अ मॅन, हा जो मेल नाही चुकीचा आहे, बॉय टर्निंग इन टू मॅन, हा जेव्हा प्रवास सुरू होतो तेव्हा मला असं वाटतं की बरेचशी म्हणजे माझी अनेक मित्रमंडळी किंवा अनेकदा आम्ही हे बोलतो की बाबांबरोबरचा डायलॉग कमी झालाय, बाबांबरोबरचं शेअरिंग कमी झालंय. आणि मोर ऑर लेस सगळेच जण कुठे ना कुठेतरी या फेजमधनं जातात. आता ते तसं का आहे, का घडतं हे मला माहिती नाही. अनेक घरांमध्ये तसं घडत नसेल, पण बऱ्याच घरांमध्ये तसं घडतं. सो मला वाटतं हे नाटक करेक्ट त्या गोष्टीला ट्रिगर करतं. आणि कदाचित ह्या नाटकामुळे तो जो डायलॉग मिसिंग आहे 2 पिढ्यांमधला, तो पुन्हा सुरू होण्याचा चान्स आहे. कारण ते तितकं इफेक्टिव्हली कन्वे केलं जातं या नाटकातनं. सो त्यामुळे हे नाटक माझ्यासाठी खूप जास्त माझ्या जवळचं आहे. आणि म्हणून ह्या नाटकाला नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता.
तर तुझं तुझ्या बाबांबरोबरचं नातं कसं आहे? म्हणजे तू एका पर्टिक्युलर एज मध्ये आल्यानंतर जसं तू आता म्हणालास की संवाद हळूहळू कमी होतो किंवा असं असतं, पण आजकाल असं झालंय की आताची पिढी अशी आहे की ना बाबा हे खूप मित्रासारखे झालेत अनेकांसाठी. म्हणजे त्यांच्याबरोबर असून चेअर्स म्हणायला सुद्धा आजकाल असं काही राहिलेलं नाहीये की चला बाबाच आहेत असं. सो तू थोडं मागच्या पिढीमधला आहेस, तर तुझं तुझ्या बाबांबरोबरचं नातं कसं? किती शेअरिंग केलंयस तू त्या एज मध्ये किंवा आता करंट? शेअरिंग आहे डेफिनेटली, पण एक रिस्पेक्ट वाली जी भीती असते ती पण आहे. आणि इवन दो माझे बाबा फारच कूल आहेत, माझे बाबा फारच चिल आहेत, माझ्या मित्रांबरोबर माझे बाबा अगदी त्यांचे मित्र असल्यासारखे वागतात, पण माझ्याबरोबर ते मित्रत्व तसं अजून आलेलं नाहीये. आणि तू आत्ताच म्हणालीस की ते बसून एकत्र चेअर्स करणं, हे माझं झालेलं नाहीये बाबांवर आणि होणार पण नाही. दो ही इज व्हेरी ओपन अबाउट इट, दॅट वोंट हॅपन, कारण तो एक तो डिस्टन्स आहे थोडाफार. काही वेळेला ते आई थ्रू मला काहीतरी मेसेज कन्वे करतात, मग मी पण तिच्या थ्रू काही गोष्टी कन्वे करतो, अशा गोष्टी घडतात गमती जमती. पण माझं रिलेशन बाबांबरोबरचं म्हणशील तर ऑब्व्हियसली आय हॅव ह्यूज रिस्पेक्ट फॉर हिम. मला आजपर्यंत ज्या ज्या चांगल्या गोष्टी शिकवल्यात त्या बाबांकडनं किंवा आईकडनं आलेल्या आहेत. जे वाईट आहे ते माझं आहे, पण जे मी चांगलं करू शकतो किंवा मी माणूस म्हणून ज्या ज्या चांगल्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या दोघांकडनं आलेल्या आहेत. खूप छोट्या छोट्या गोष्टी, माझ्या बाबांच्या अनेक गोष्टी, अनेक सवयी आजही मला फार वेगळ्या पद्धतीने इमोशनली ट्रिगर करतात. कारण त्यांची एक खूप छान गोष्ट अशी आहे की त्यांना आपल्याकडे किती आहे ह्यापेक्षा आपण समोरच्याला किती देऊ शकतोय ह्यावर त्यांचा सतत भर असतो. आणि त्यांना जर दिसलं, म्हणजे ते एक वेळ माझ्यासाठी नवीन काही गोष्टी घेऊन नाही येणार, पण आमच्या आजूबाजूला जर कोणीतरी असं असेल की ज्याला कशात कुठल्या तरी पद्धतीच्या मदतीची गरज आहे, तर ही विल गो ऑल आउट अँड हेल्प हिम. आणि बरेचदा ह्यावरनं, मी लहान होतो तेव्हा मला याचा फार त्रास व्हायचा की यार मला तुम्ही एक शर्ट नाही घेऊन देत आणि ह्याला हे सगळं देऊन टाकलं, किंवा ते मला येऊन हे सांगायचे पण अरे ऍक्च्युली मी तुझ्यासाठी एक घेतलं होतं काहीतरी, पण तो हिचा मुलगा आहे, तो भेटला मला, मी असं त्याला देऊन टाकलं. मला तेव्हा कळायचं नाही, मला तेव्हा लहान असताना असं व्हायचं की अरे हे काय वागडं आहे. पण नाव वेन आय एम ग्रोईंग ओल्ड किंवा वय वाढतंय, तसं मला जग बघितल्यानंतर मला असं लक्षात येत आहे की दीज आर द व्हॅल्यूज दॅट ही हॅज काइंडली, व्हेरी सायलेंटली माझ्यात त्यांनी त्या पेरल्या आहेत. आणि त्या कुठेतरी आता त्याचा आत्ता कुठेतरी रोप व्हायला लागलाय. किंवा बाबांनी मला एक खूप सुंदर गोष्ट सांगितली होती, ती तेव्हा मी समजू शकलो नव्हतो, पण आत्ता ऑफ लेट मी ते खूप जवळनं अनुभवल्यामुळे मला ते असं जाणवतं की बाबांनी मला सांगितलं होतं की एक वेळ माणसाच्या सुखाच्या क्षणी तुला नाही बोलवलं किंवा तू त्या सुखाच्या क्षणांमध्ये, तुझ्या आजूबाजूच्या लोकांच्या सुखाच्या क्षणांमध्ये तू नाही सहभागी होऊ शकलास, ठीक आहे, पण जर दुःखाचा प्रसंग असेल तर तिथे तू बोलवलं नाही तरी सुद्धा तू जायलाच पाहिजे, कारण त्यावेळेला माणसांना तुमची सगळ्यात जास्त गरज असते. आणि हे मला त्यावेळेला जेव्हा त्यांनी सांगितलं होतं तेव्हा अजिबात कळलं नव्हतं किंवा मला ते डायजेस्टच होत नव्हतं. मला असं व्हायचं की अरे हे काय. बट नाव वेन आय हॅव स्टार्टेड डुईंग इट, वेन आय हॅव स्टार्टेड लिव्हिंग दॅट लाईफ, मला लक्षात आलं की हे किती महत्वाचं. सो माझं बाबांबरोबरचं तसं रिलेशन आहे की ते मला असं डायरेक्ट काही शिकवत नाहीत, पण मी त्यांच्याकडे बघून बऱ्याच गोष्टी शिकतोय. मग मला सांग, आता ह्या नाटकानंतर तू जे मगाशी म्हणालास की लोकांचा एक दृष्टिकोन बदलेल किंवा लोकांना एक चान्स मिळेल, मग आता तुला डायलॉग होतील, तर मग आता तू सांग मला की ह्या नाटकानंतर तुझं आणि तुझ्या बाबांचं रिलेशन मी सांगण्यापेक्षा त्यांनी सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. तुझ्या साईडनी तो प्रयत्न होतोय डेफिनेटली होतोय, कारण हे नाटक ना ट्रिगर करतं. म्हणजे ह्यातले काही सीन्स असे आहेत बाप मुलाचे जे खूप अंगावर येतात किंवा जे अशा पद्धतीने ट्रिगर करतात की ते खूप गोडी गुलाबीत चालू असताना अचानक भडका उडतो आणि मग ते अंगावर येतं की अरे हे असे का बोलतायत एकमेकांची, आत्ता तर सगळं चांगलं चाललं होतं. सो असे अनेक सीन्स या नाटकात आहेत. आणि जेव्हा नाटक संपतं, जेव्हा नाटकाचा शेवट जवळ येतो आणि त्या मुलाला त्याच्या गोष्टींची किंवा त्याच्या चुकांची जाणीव व्हायला लागते, तर त्या गोष्टी मला डेफिनेटली हिट झाल्यात जेव्हा मी हे कॅरेक्टर ऍक्सेप्ट केलं तेव्हा. सो माझ्याकडनं मी तो प्रयत्न सुरू केलाय. आता तो कितपत इफेक्टिव्हली मी करू शकतो हे मला माहिती नाही, पण ऑब्व्हियसली थोडे हळूहळू चेंजेस होत आहेत. नाटक माणसाला बदलतं हे
हे सगळीच नाटकं नाही बदलत. म्हणजे सगळीच नाही पण पण काय काय असं म्हणजे मला असं वाटतं की कोणतंही नाटक हे काही आपण बघताना असंच बघून गेलोय बाहेर पडलो असं नाही होत, काहीतरी त्याच्यामधून शिकायला मला मिळतं वाटतं नेहमी. रंगभूमीची तीच कमाल आहे, तीच जादू आहे. नाटक तुम्हाला विचार करायला भाग पाडतं, नाटक तुम्हाला जगता येतं त्यावेळेला आणि सगळं खरं घडत असतं तुमच्या समोर. बऱ्याच गोष्टी, बऱ्याच इमोशन्स ह्या खऱ्या असतात. थिएटरवर तुम्ही चिटिंग नाही करू शकत, तुम्ही तिथे खोटा अभिनय नाही करू शकत आणि त्यामुळे ते जास्त भिडतं. सो डेफिनेटली नाटक बघतानाचा एक अनुभव वेगळा असतो प्रेक्षकांसाठी आणि बरेचसे प्रेक्षक त्याच्यामध्ये त्याच इंटेन्सिटीने इन्व्हॉल्व पण होतात. म्हणजे काही वेळेला रडण्याचे हुंदके ऐकू येतात. म्हणजे मला वाटतं हसणं खिदळणं तर ऐकू येतच असतं, टाळ्या शिट्ट्या हे मध्ये मध्ये घडतच असतं. पण जेव्हा प्रेक्षक पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होऊन ते बघायला लागतात आणि त्यांना काहीतरी फारच हिट होतं आणि मग अरे वा असं एक नकळत निघून जातं, ते खूप सुंदर असतं. आणि ते कलाकारांसाठी पण आमच्यासाठी पण ते जेव्हा ऐकू येतं तेव्हा असं होतं हा चला कुठेतरी आपण योग्य दिशेने काम करतोय. सो येस, नाटक त्यामुळे माझ्यासाठी खूपच जवळचं माध्यम आहे. पण तुला नाटक म्हटल्यानंतर काय आठवतं? म्हणजे काही असेल, तिसरी घंटा असेल, काही नाटकांच्या अशा ना, त्या काही नाट्यगृहातल्या अशा जुने जे असतात ना, त्या अशा छान वेगळ्या फरशा असतात जुन्या काळातल्या, किंवा पडदा असेल, काही असेल, तुला काय आठवतं? माझी सुरुवात नाटकाची झाली कॉलेजमधल्या एकांकिकांपासून, त्याही आधी शाळेतल्या एकांकिकांपासून किंवा शाळेतल्या गॅदरिंग्सपासून. सो मला माझ्यासाठी त्या सगळ्या आठवणी खूप जास्त आहेत. गॅदरिंगच्या आठवणी जास्त आहेत नाटक म्हणून, कारण मी नाटकात सो मी अगदी लहान म्हणजे 3री-4थीत असल्यापासून गॅदरिंग्स मध्ये कुठली ना कुठली तरी नाटकं किंवा नाट्यछटा असं करायचा योग यायचा. आणि तेव्हा आमच्या सगळ्या शिक्षिका फार कॉन्सन्ट्रेट करून नाही हे असंच झालं पाहिजे वगैरे असं खूप हे असायचं. तेव्हा तुम्ही त्या फेजमध्येच नसता, तुम्ही फक्त ब्लाइंडली सरेंडर करता. नाटक म्हटल्यानंतर सरेंडर हे माझ्यासाठी इक्वेशन तेव्हापासूनच झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर थँकफुली मला माझ्या अख्ख्या प्रवासात खूप चांगले नाटककार भेटत गेले. मला खूप चांगल्या लोकांचा इन्फ्लुएन्स माझ्यावरती झाला नाटक करत असताना. खूप चांगले लेखक वाचनात आले. सो नाटक म्हणजे माझ्यासाठी मी नाटक करणं नाही थांबवू शकत. म्हणजे मला सतत नाटक करत राहायला आवडेल. प्रायोगिक असेल, कमर्शियल असेल. प्रायोगिक पण मला करायचं आहे. म्हणजे माझी खूप इच्छा आहे की आता नवीन एखादं प्रायोगिक नाटक पण करायची. सो माझ्यासाठी नाटक इज माय अनदर लाईफ. आय कांट इमॅजिन माय सेल्फ नॉट बिईंग ऑन स्टेज फॉर अ व्हेरी लॉंग टाईम. आणि शरद सर पण आहे त्या नाटकामध्ये. मला वाटतं ही एक फारच कमाल गोष्ट आहे. म्हणजे मला वाटतं ते एक चालतं बोलतं काय म्हणतात, एक म्हणतो ना की असे बोलता बोलता ते खूप गोष्टी सांगून जात असतील किंवा खूप काही शिकायला मिळत असतील त्यांच्याकडून. तर मी मध्यंतरी एकदा सरांशी बोललेल्या तेव्हा मी त्यांना विचारलेलं की मी असं कायम मला असं वाटतं की सगळ्यांना तुमचा खूप धाक असतो, असं का, तुम्हाला काय वाटतं? तर ते म्हणाले की कदाचित मी खूप स्पष्ट बोलतो म्हणूनच असेल. तर आता तू त्यांच्याबरोबर काम करतोयस तर तुला कितपत धाक आहे? शरद दादाला हे सांगितलं होतं की आपले जेव्हा इंटरव्ह्यूज होतील, मीडिया इंटरव्ह्यूज, तेव्हा मी तुझं हे भांडं फोडणार आहे आणि मी सगळ्यांना सांगणार आहे की खरं तर तुझा धाक ठेवण्याची काही गरज नाहीये म्हणून, तू किती मिश्किल आहेस. पण शरद दादा, मी ऍक्च्युली शरद काका म्हणायचो. त्यांनी मला ताकीद दिली आहे की मला काका बिका म्हणू नको, दादा म्हण, मला उगाच म्हातारं झाल्यासारखं वाटतं म्हणून मी दादा म्हणतोय. सो अगेन शरद दादाचा नाटकाचा अनुभव खूप दांडगा आहे, अनेक वर्षांचा आहे. मला वाटतं 30 वर्ष तर तो सहज रंगभूमीवरती काम करतोय आणि खूप अशी नाटकं त्यांनी केलेली आहेत जी फार अवघड नाटकं आहेत. तर त्याचा अनुभव त्या बाबतीतला फारच दांडगा आहे. आणि आम्हाला जेव्हा तालीम सुरू झाली तेव्हा पहिल्या दिवसापासून आता शरद दादाचे काही व्ह्यूज फार रिजिड आहेत. खूप तो त्या बाबतीत स्ट्रिक्ट आहे की नाही, हे माझं असंच आहे, हे माझं मतच आहे किंवा मी या बाबतीत काहीच बदलू शकत नाही. सो त्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडनं ऐकून घेणं किंवा त्या सगळंच पटलं पाहिजे असातला भाग नाहीये, पण त्याचं नॉलेज जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचं आहे. आणि आम्ही तालीम जेव्हा सुरू केली तेव्हा त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं की पहिल्या दिवशी त्यांनी विचारलं, सांगितलं नाही, दॅट वॉज हिज ग्रेटनेस. तो मला म्हटला की मी मध्ये मध्ये तुम्हाला सांगत जाई ना काही गोष्टी, वाटलं तर तुम्हाला चालेल ना. तर म्हटलं अरे असं म्हटलं असं का विचारताय तुम्ही ऑब्व्हियसली सांगू शकता, तुमचा हक्क आहे तो.
तर तो म्हणला नाही आजकाल काय आवडत नाही कोणाला. तर मला माहिती नाही बाकी कोणाबरोबर काम करताना त्याला काय अनुभव आलाय, पण आमच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. म्हणजे मी त्याच्याबरोबर काम, आत्ता माझं हे नाटक म्हणून पहिलं आहे, त्याआधी आम्ही 1-2 प्रोजेक्ट्समध्ये एकत्र होतो, त्यावेळेला थोडंफार इंटरॅक्शन आमचं झालं होतं. पण इथे जेव्हा सुरुवात झाली तेव्हा द वे ही स्टार्टेड, त्यांनी जे आईस ब्रेकिंग केलं आणि मग नंतर नाटक आम्ही जेव्हा चाळत होतो किंवा सुरुवातीचे जे रिडिंग सेशन्स होते त्याच्यात आम्ही उलगडायचा प्रयत्न करत होतो नाटक कसं आहे. आणि खूप खूप पॉझिटिव्ह, खूप छान पद्धतीचं इंटरॅक्शन होतं. आणि मला एक काय वाटतं की ना, म्हणजे त्याची मतं किंवा त्याचे विचार किंवा त्याचं जो अप्रोच आहे, त्याचा जो काही जीवनाकडे बघण्याचा अप्रोच आहे तो वेगळा, पण एक माणूस म्हणून तो इतका निखळ आणि मस्त मजेशीर माणूस आहे. खूप धमाल करतो, म्हणजे तो सगळ्यात जास्त मस्ती करतो. खूप त्याला मध्ये मध्ये काही ना काहीतरी सुचत असतं. तो खूप मिश्किल आहे आणि त्याला असं फार सिरियस गंभीर होऊन राहता येत नाही खूप ओके, वेळ. हे So नवीन हे जे त्याच्याबद्दलचं एक परसेप्शन आहे की तो खूप गंभीर आहे, तर नाही, इनफॅक्ट तो मला गंभीर म्हणतो की तू खूप जास्त गंभीर आहेस. तर ऑब्व्हियसली मी त्याच्यासमोर माझी सगळी खट्याळ बाजू अजून येऊ दिलेली नाहीये. सो त्यामुळे त्याला माझं पूर्ण खट्याळ रूप बघता आलेलं नाहीये, पण तो तसा फारच मिश्किल आहे. आणि त्यामुळे शरददादाबरोबर काम करताना उलट इट वॉज व्हेरी इझी. त्यांनी हे नाटक आम्हाला करताना खूप सोपं करून टाकल्या गोष्टी. आणि त्याची एक गोष्ट मला आवडते, तो ना फार ताण येऊ देत नाही कोणावरच. म्हणजे मधल्या काळात नाटकाबाबतीत काही गोष्टी घडत असताना मला असा प्रश्न पडला होता की यार मला करेक्ट पोचवता येतंय ना हे. तर त्यांनी मला बाजूला घेतलं होतं, म्हटलं आहे बघ, मी तुला ह्या गोष्टी सांगतोय, हे डोक्यात ठेव, बाकीचं सगळं विसरून जा, एवढं टेन्शन घेऊ नको, आपण तू बरोबर करतोयस, तू चांगलं करतोयस. सो हे जे सतत मोटिवेट करणं आहे, मलाच असं नाही, मला वाटतं प्रियांका पण हेच सांगेल, आय थिंक सगळ्याच टीमला. सो ही हॅज दॅट व्हेरी एनकरेजिंग नेचर. सो इट वॉज फन वर्किंग विथ हिम. म्हणजे मला तो मजा येते. आणि आता तो प्रवास सुरू होणार आहे, म्हणजे आता प्रयोग सुरू झाल्यानंतर तर अजून मजा येणार आहे. कारण तालमीच्या वेळेला कसं खूप गोष्टी इकडे तिकडे होत असतात, काही ना काहीतरी चुकत माकत आम्ही जात असतो पुढे. प्रयोगांमध्ये अजून शिकायला मिळतं, कारण प्रयोग जेव्हा सुरू होतात तेव्हा ऍक्च्युअल प्रेक्षकांच्या रिॲक्शन्स यायला लागतात, प्रेक्षक इंटरॅक्ट करायला लागतात नाटकाबरोबर, आणि मग तेव्हा तिकडे जे काही घडतं ते अजून इंटरेस्टिंग असतं. सो अजून त्याच्याकडनं त्यावेळेला खूप जास्त शिकायला मिळणार आहे. पण ऑफकोर्स त्याचा अभ्यास, त्याचं नॉलेज हॅज डेफिनेटली गिव्हन मी मोर इन्साइट्स अबाउट लाईफ. नाटक संपल्यावर नंतर प्रेक्षक जेव्हा भेटायला येतात, ती प्रोसेस तुला किती एक्साइटिंग खूप आवडते वाटते, मला किती ती. क्यूट असतं. म्हणजे ते की लोक येतात, सांगतात, गिफ्ट्स पण आणतात बरेचदा, हो. तर किती गोड गोष्ट आहे. मला खूप आवडते ती प्रोसेस. म्हणजे मला हे कधीच कळू शकत नाही, काही कलाकार नाटक संपल्या लगेच निघून जातात किंवा माहित नाही, मला त्या कलाकारांबद्दल काहीच म्हणायचं नाही. पण मला खूप आवडतं की जे लोक आपलं तिकीट काढून आपल्याला बघायला आलेत, नाटक बघायला आलेत, आपल्याला बघायला आलेत, आणि ते शेवटी थांबतात. तर माझा तरी प्रयत्न असतो सगळ्यांना भेटायचा, कारण त्याच वेळेला ऍक्च्युअल समोरासमोर भेटता येतं. आणि आजकाल काय आपण सगळे इतके कम्फर्टेबल झालोय मोबाईल स्क्रीन्सच्या मागे, की मेसेज केला, रिप्लाय आला तर आला, बघू, नाही आला रिप्लाय तर मग लोक कंटाळतात की अरे हा काय रिप्लाय पण नाही करत किंवा हे. तर मला वाटतं ते जे 1-on-1 इंटरॅक्शन होतं नाटकानंतर ते खूप इंटरेस्टिंग असतं आणि ते खूप चांगलं असतं, ते खूप फ्रुटफुल असतं. तुम्हाला ऍक्च्युली प्रेक्षकांमध्ये जाता येतं, प्रेक्षकांना तुमच्याबरोबर ती भिंतच निघून जाते मधली. सो मला खूप आवडतं नाटकानंतरचं जे भेटणं असतं, ते मला पर्सनली खूप आवडतं. तुझ्यासाठी असं कोणी काही खायला किंवा असं काही घेऊन आलं कधी, की तू एखाद्या इंटरव्ह्यूत काहीतरी बोलून गेलास की मला हे खूप आवडतं आणि ते घेऊन आलेत तुझ्यासाठी? खरं अनेकदा असे काय काय गोष्टी मला काही प्रेक्षक आहेत, ज्यातल्या 1-2 जणांची मला खास आठवण येते की माझं आधीचं एक नाटक होतं, ज्याची त्याची लव्ह स्टोरी, आणि त्याच्या आधी मी स्वरा आणि ते दोघं. तर त्यांनी मला पहिल्यांदा मी स्वरा आणि ते दोघं या नाटकात पाहिलं. त्यानंतर त्यांनी मी स्वरा आणि ते दोघंचे जेवढे केवढे प्रयोग झाले त्या प्रत्येक प्रयोगाला ते प्रेक्षक यायचे, ते माझ्यासाठी काहीतरी घेऊन यायचे आठवणीने. आणि जेव्हा ज्याची त्याची लव्ह स्टोरी नाटक आलं त्यावेळेला पण तेच प्रेक्षक माझ्यासाठी न चुकता प्रत्येक प्रयोगाला यायचे आणि मला भेटायचं. मग मला असं व्हायचं की तुम्हाला कंटाळा येत नाही का सारखं सारखं तेच नाटक बघून, तुम्ही प्रत्येक प्रयोगाला येत आहे?
तर म्हणे नाही, आणि खूप छान. मग पत्र लिहायचंय, मला पत्र खूप आवडतात, मला भयंकर आवडतात पत्र. सो जेव्हा केव्हा कोणी एफर्ट्स घेऊन पत्र लिहून देतं ना हाताने, मला असं होतं की हे किती कमाल आहे. आणि ते आता मला हरवत चाललंय आज खूप हरवत कुठेतरी. चाललंय. मला खूप आवडतं. पत्र लिहिणारी लोक माझी सगळ्यात फेवरेट लोक आहेत आयुष्यात. सो मला खूप आवडतं जेव्हा कोणीतरी तुमच्यासाठी काहीतरी पत्र लिहितं. आणि अशी अनेक पत्र माझ्याकडे साठवून ठेवलेली आहेत, जी नाटकांनंतर कोणी ना कोणीतरी येऊन दिलेली आहेत. सो ती माझ्यासाठी सगळी खूप स्पेशल मेमरी आहे. आणि मी म्हटलं तसं आहे की आपण फायनली माणूस होत नाही. मी काय असा फार सेलिब्रिटी असल्याचा टॅग घेऊन फिरत नाही. मला तसं आवडत नाही जगायला. मी खूप नॉर्मल असा सहज भाजी बिजी घेताना पण लोकांना भेटतो. मला काय असं वाटत नाही की फार आपण काहीतरी वेगळे आहोत या सोसायटीपेक्षा. सो जेव्हा ती लोक तुमच्याशी अरे तुझं हे पाहिलं होतं मी, किंवा अरे मला तू ह्याच्यात हे केलं होतंस ते आवडलं, असे जेव्हा रेफरन्सेस घेऊन बोलतात आणि ते आपुलकी साधतात, ते मला फार आवडतं. मला ते खूप मनापासून आवडतं. मला असं वाटतं की त्यामुळेच तुम्ही त्यांना त्यांच्यातले वाटता किंवा त्यांच्या अगदी जवळचे वाटता, हीच खूप महत्वाची गोष्ट आहे. क्या बात आहे. आणि आता शेवटचा प्रश्न आहे तुला, मला तुझ्या भूमिकेबद्दल विचारायचं थोडंसं, पण थोडंसंच विचारायचं. मी फार मुद्दाम तुला नाही काही विचारलं आपण बऱ्यापैकी ते सांगितलंच आहे. कारण मला असं झालं की ते बघण्यात जास्त मज्जा आहे, पण तरी आता प्रेक्षकांसाठी म्हणून थोडंसं काहीतरी एक सांगितलं. सो ह्या काटकोन त्रिकोण ह्या नाटकात जे विवेक बेळेंनी लिहिलेलं आहे, अजित भुरेंनी दिग्दर्शित केलेलं आहे. आपण अजित सरांबद्दल बोललो नाही, पण आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की अजित सरांसारखा एक एकदम कूल दिग्दर्शक आम्हाला मिळाला. अजिबात प्रेशर नाही कसल्याच गोष्टीचं. म्हणजे मी याआधी ज्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं त्यांचं एक प्रेशर असायचं, भीती वाटायची. अजित सरांचं काहीच प्रेशर नसायचं. ही वॉज व्हेरी कूल. नेहमी असे असायचं की अरे तुला जे वाटतंय चांगलं वाटतंय ते कर. सो त्यांच्यामुळे मला ॲक्च्युली हा जो राहुल आहे काटकोन त्रिकोण या नाटकातला, तो क्रॅक करणं जास्त सोपं झालं. कारण त्यांचं अरे तू कर रे, तू हे कर, तो असा आहे तसा आहे. सो राहुल बेसिकली प्रत्येक मध्यमवर्गीय घरातला एक मुलगा आहे. एकत्र कुटुंबात राहणाऱ्या प्रत्येक मध्यमवर्गीय घरातला एक मुलगा आहे, जो त्याची बायको आणि त्याचे वडील ह्यांच्यामध्ये त्यांच्या कात्रीत सापडलेला आहे. आणि त्याची जी काही गंमत होतीये किंवा त्याची जी काही फरफट होतीये दोघांमध्ये, ती या तुम्हाला नाटकात बघायला मिळणार आहे. सो मला वाटतंय अनेक पुरुषांनी येऊन हे नाटक बघितलं पाहिजे रादर दॅन स्त्रियांनी. कारण बरीचशी मुलं जी राहुल सारखी या कात्रीत सापडलेली आहेत की जे रोज जे दर विकेंडच्या शोधात असतात की कधी मित्रांबरोबर 2 पेग विस्की मारतोय आणि सगळे प्रॉब्लेम्स विसरून जातोय, त्या सगळ्यांचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेटिव्ह राहुल आहे. सो तो, आणि नाटकात वाक्य आहे, तो म्हणतो की 2 पेग विस्की हे सगळ्यावरचं सोल्युशन आहे. सो असा जो राहुल आहे, जो मित्रांमध्ये, कधी मी मित्रांमध्ये जातोय आणि आई आणि बायको किंवा बाबा आणि बायकोंपासून वेगळा होतोय याच्या शोधात असतो, असा तो राहुल आहे. ओके. पण मला सांग की कधी आई बाबांच्या या भांडणाच्या कात्रीत कधी तू अडकलास का मुलगा म्हणून, की बाबा माझी बाजू किंवा एक असतं ना काहीतरी बारीक सारीकच गोष्टी असतात पण तरी सुद्धा? नाही, माझ्या आई बाबांच्या भांडणात मी कधीच अडकलो नाहीये. रादर माझे आई बाबा काय असे फार एक्स्ट्रीम भांडलेले नाही. तसं भांडण नाही, असं काहीतरी बारीक सारीक गोष्टी असतात ना, काहीतरी असं लुटू पुटूचं भांडण ज्याला म्हणतो. नाही, मी ह्या बाबतीत मी इतका एस्केपिस्ट आहे की मी निघून जातो कुठेतरी लांब, आणि मग त्यांना लक्षात येतं की अरे हा आता जंगलात जाईल निघून, जर असं काही झालं आपण ह्याला अडकवायचा आपल्यालाच बघायचं. सो मला वाटतं मला त्या कात्रीत अडकवायला कोणी जात नाही. तू स्वतःची सुटका स्वतःच आधी दिसली मला येताना की अरे आता अडचण होणार आहे, की मी गाडी काढतो आणि कुठेतरी लांब पळून जातो. पण आय डोंट नो, मी नाही अडकलोय थँकफुली. ओके. येस, सो हे नाटक पाहायचं असेल तर लवकरात लवकर तिकीट्स बुक करा. पाहायचं असेल तर नाही, येस म्हणजे पाहाच, पण तुम्हाला लिंक मिळेलच. आणि येस, तू एक छान अपील कर. येस, सो काटकोन त्रिकोण हे नवीन नाटक आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय, जे विवेक बेळे यांनी लिहिलेलं आहे, अजित भुरे यांनी दिग्दर्शित केलेलं आहे. या नाटकात शरद पोंक्षे आहेत, प्रियांका तेंडुलकर आहे, मी आहे, साई पियुष यांचं म्युझिक आहे. फार मस्त नाटक आहे आणि मला वाटतं प्रत्येकाने हे नाटक बघितलं पाहिजे. सो लवकरच या आणि आम्ही तुमची वाट बघतोय. आणि नाटक झाल्यानंतर नक्की आम्हाला भेटा आणि हे नाटक तुम्हाला कसं वाटलंय ते आम्हाला नक्की सांगा. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से
व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.